प्रशांतजींचा पण प्रश्न आलाय. चक्र हीलिंग करताना नेमकं कुठे कॉन्सन्ट्रेट करावं कळत नाही. हा, लॉजिकल माइंड ॲक्टिव्ह होतो. मी जेव्हा चक्र हिलिंग म्हणजे रेकॉर्ड करत असते ना, तेव्हा हं, मी सांगते की आता आपलं लक्ष, कारण तेव्हा पहिल्यांदा सांगते की तुम्ही एका जागी बसून डोळे मिटून हे मेडिटेशन ऐकायचे किंवा झोपून ऐकलं तरी चालेल. झोपल्यानंतर तुम्ही आपसुकट डोळे मिटूनच तुमचं ऐकलं जातं. तर हं. तेव्हा मी प्रत्येक चक्राचं स्थान सांगत असते आणि मी हेही सांगते की पटकन माझ्या नाही लक्षात येणार की पाठीचा कणा संपल्यानंतर म्हणजे कुठे. मग मी तिकडेच जर रेंगाळत बसले तर पुढचं हे होईल. त्यामुळे ना असं कुठेही स्वतःच्या मनाला ना असं हे करू नका. लक्ष गेलं त्या ठिकाणी की मूलाधार चक्र इकडे-इकडे आहे. तिकडे गेलं लक्ष तर ठीक आहे. पण नाही गेलं हं. तरी थांबू नका. आपण एखाद्या हां. फ्लोमध्ये कसं वाहत जातो तसं पुढे-पुढे जा. आपण जर तिथेच अडखळून थांबलो तर मग पुढे जे काय मिळणार आहे ते कदाचित आपल्याला मिळणार नाही. आपण गोंधळून परत ते हे करू. त्यामुळे झालं हळू ती सवय होते. असं एकदम तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं असं होणारच नाही. कारण मनाचा तो स्थायी भावच नाही. अच्छा. मनाचा तो स्थायी भावच नाहीये ना. त्याला हं, हं. छिद्रांविषयी म्हटलेलं आहे. छिद्रांविषयी म्हणजे अख्खी साडी सुंदर आहे आणि तिथे एवढंसं भोक आहे. तर तिकडेच तो तुमचं लक्ष वेधेल. अशी हं. मनाची, प्रत्येकाच्याच मनाची मुळातच वृत्ती आहे. म्हणून मी नेहमी सांगते, की हे मेडिटेशन तुम्ही एखादं गाणं ऐकता तसं ऐका. मग वाह! त्यातले काही शब्द आठवतात, काही आठवत नाहीत. एखादी ट्यून लक्षात राहते. पण तुम्हाला हं. काहीतरी मिळून जातं. हे महत्वाचं. आनंद मिळतो, उत्साह मिळतो. बरोबर? वाह! वाह!